हॅलो स्टुडंट, या आधीच्या लेक्चरमध्ये क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हा लेसन आपण सुरू केलेला आणि त्या लेक्चरमध्ये आपण तुमच्या 8th स्टँडर्डमध्ये झालेल्या क्लासिफिकेशनची रिव्हिजन घेतली। त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं व्हिटॅकर या सायंटिस्टनी जे 5 किंगडम केलेले आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे, तर ते 5 किंगडम आपण स्टडी केले। तर ते 5 किंगडमचे नेम त्यामध्ये मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी आणि ॲनिमॅलिया हे 5 किंगडम आपण बघितले। तर या 5 किंगडमपैकी 3 किंगडम दॅट इज मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंजाय हे तिन्ही किंगडम तुम्हाला 8th स्टँडर्डला झालेले आहेत। 4th जो आहे तो प्लांटी हा तुम्हाला आता 9thला असणार आहे आणि शेवटचा जो आहे किंगडम ॲनिमॅलिया आणि क्लासिफिकेशन आपण 10th स्टँडर्डमध्ये शिकणार आहोत। सो क्लासिफिकेशन ऑफ प्लांट आपण आज पाहणार आहे। याचं जे बेसिस आहे किंवा प्लांट क्लासिफिकेशनसाठी कोणते क्रायटेरिया यूज केले जातात हे क्रायटेरिया मी तुम्हाला काल सांगितलेले, फक्त एकदा रिवाइज करा। तुम्हाला माहिती आहे क्लासिफिकेशन या वर्डचं मीनिंग आहे सिमिलॅरिटी आणि डिफरन्सेस या बेसिसवरती आपण त्या ऑर्गॅनिझमचं ग्रुपिंग करणार आहोत। सिमिलॅरिटी आणि डिफरन्सेस म्हणजे सिमिलर कॅरेक्टर असणारे जे ऑर्गॅनिझम आहेत ते सेम ग्रुपमध्ये आणि डिफरंट कॅरेक्टर असणारे ऑर्गॅनिझम सेपरेट ग्रुपमध्ये करणं, याला आपण क्लासिफिकेशन म्हणतो। इवन क्लासिफिकेशनची काय गरज आहे हेही मी तुम्हाला सांगितलं की या ऑर्गॅनिझमचा स्टडी कमीत कमी वेळेत आणि इझी व्हावा यासाठी आपण ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करतोय। सो या लेसनमध्ये आपण प्लांटचं क्लासिफिकेशन शिकणार आहोत। सो क्लासिफिकेशन जर करायचं झालं तर R.H. व्हिटॅकर यांनी 5 किंगडम तयार करताना 4 क्रायटेरिया यूज केले होते। त्यातला पहिला क्रायटेरिया तुम्हाला सांगितलेला टाइप ऑफ सेल, वेदर सेल इज प्रोकॅरियोटिक और यूकॅरियोटिक। सेकंड क्रायटेरिया सांगितलेला नंबर ऑफ सेल, युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर। थर्ड क्रायटेरिया आपण बघितला प्रेझेन्स और ॲब्सेन्स ऑफ सेल वॉल आणि 4th क्रायटेरिया होता मोड ऑफ न्यूट्रिशन। सो हे 4 क्रायटेरिया यूज करून 5 किंगडम त्यांनी तयार केले। सो तसंच प्लांटचं क्लासिफिकेशन करताना आपण काही क्रायटेरिया यूज करणार आहोत। त्या क्रायटेरियांची लिस्ट बोर्डवरती केलेली आहे। त्यातला फर्स्ट बघा प्रेझेन्स और ॲब्सेन्स ऑफ ऑर्गन्स। सो प्लांटमध्ये जे ऑर्गन्स आहेत वेगवेगळे ते प्रेझेंट आहेत की ॲब्सेंट आहेत त्या बेसिसवरती प्लांटचं क्लासिफिकेशन केलं जातं। सेकंड क्रायटेरिया प्रेझेन्स और ॲब्सेन्स ऑफ कंडक्टिव्ह टिश्यू। काल हे तुम्हाला सांगितलेलं की प्लांटमध्ये 2 स्पेशल कंडक्टिव्ह टिश्यू असतात, झायलेम अँड फ्लोएम। तर हे जे कंडक्टिव्ह टिश्यू आहे ॲज नेम इंडिकेट त्यांचं फंक्शन आहे कंडक्ट करणं। दे कंडक्ट फूड अँड वॉटर, ह्या 2 गोष्टी कंडक्ट करणं या कंडक्टिव्ह टिश्यूचं फंक्शन असतं। फॉर एक्झाम्पल रूटनी ॲब्झॉर्ब केलेलं जे वॉटर आहे ते प्लांट्सच्या लिव्सपर्यंत कंडक्ट करण्यासाठी तिथे झायलेम नावाचा कंडक्टिव्ह टिश्यू असतो आणि लीफनी तयार केलेलं फूड मटेरियल प्लांटच्या प्रत्येक पार्टला सप्लाय करण्यासाठी फ्लोएम नावाचा कंडक्टिव्ह टिश्यू आहे। सो हे कंडक्टिव्ह टिश्यू प्लांट्समध्ये आहेत की नाहीत त्या बेसिसवरती प्लांटचं क्लासिफिकेशन केलं जातं। थर्ड क्रायटेरिया आहे सीड्स आर प्रेझेंट और ॲब्सेंट। काही प्लांट्समध्ये सीड असतात, काही प्लांट्समध्ये सीड नसतात त्या बेसिसवरती। त्यानंतर हे जे सीड्स आहेत दे आर एनक्लोज्ड विदिन फ्रूट और नॉट, म्हणजे जे सीड आहेत त्याच्यावरती फ्रूटचं कव्हरिंग आहे की फ्रूटचं कव्हरिंग नाही आहे। म्हणजे काही प्लांट्समध्ये फ्रूट्स तयार होतात, काही प्लांट्समध्ये फ्रूट्स तयार होत नाहीत। सो त्या बेसिसवरती नेक्स्ट आहे नंबर ऑफ कॉटॅलिडॉन, म्हणजे सीडला किती कॉटॅलिडॉन आहेत त्या बेसिसवरती सुद्धा प्लांटचं क्लासिफिकेशन केलं जातं। आणि हायर प्लांटचं जे क्लासिफिकेशन आहे त्याच्यामध्ये फ्लावर, फ्रूट्स आणि सीड्स हे आहेत किंवा नाहीत त्या बेसिसवरती सुद्धा क्लासिफाय केलं जातं। सो हे क्रायटेरिया मी तुम्हाला या आधीच्या लेक्चरला सांगितलेले, सगळ्यांना रिवाइज झाले का बघा। फर्स्ट प्रेझेन्स और ॲब्सेन्स ऑफ ऑर्गन, प्रेझेन्स और ॲब्सेन्स ऑफ कंडक्टिव्ह टिश्यू, सीड्स आर प्रेझेंट और ॲब्सेंट, सीड्स आर एनक्लोज्ड विदिन फ्रूट और नॉट, seeds have how many cotyledon, monocot or dicot, presence or absence of flower, fruit and seeds. So these are the various criteria which are used for the classification of plant. So त्या बाजूला एक बॉक्स दिलेला आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आणि त्या बॉक्समध्ये एक इन्फॉर्मेशन दिलेली बघा। 1883 मध्ये ॲक्लेर हे जे सायंटिस्ट आहेत या सायंटिस्टनी प्लांटच्या क्लासिफिकेशनमध्ये 2 सब किंगडम जे आहेत ते त्यांनी ॲड केलेले आहेत आणि सब किंगडमचे नेम आहेत क्रिप्टोगॅम अँड फॅनॅरोगॅम। आता हे क्रिप्टोगॅम आणि फॅनॅरोगॅम हे 2 सब किंगडम कसे ॲड झालेले आहेत हे आपण बघूया। फक्त एक गोष्ट तुम्हाला इथं सांगते, याच्यामध्ये सुरुवातीला आपण किंगडम प्लांटी, सब किंगडम क्रिप्टोगॅम किंवा हे जे नेम घेतो बऱ्याचदा मुलं तिथं क्लास किंवा ग्रुप असे वर्ड यूज करतात, पण हे जे हायरार्कीचे नेम दिलेले आहेत तुम्हाला हेच नेम यूज करायचे आहेत।
प्लांटी हा किंगडम आहे, क्रिप्टोगॅम, फॅनोरोगॅम हे सब किंगडम आहेत आणि थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा हे जे लिहिलेले आहेत हे डिव्हिजन आहेत. सो हे जे डिव्हिजन, सब किंगडम, किंगडम हे जे वर्ड यूज केलेले आहेत हे वर्ड त्या त्या ठिकाणी तुम्हाला यूज करायचे आहेत. कुठेही कोणताही म्हणजे डिव्हिजनला तुम्ही क्लास, फायलम असा दुसरा वर्ड यूज करून चालणार नाही. सो बघा किंगडम प्लांटी, पहिल्यांदा मी तुम्हाला क्लासिफिकेशन सांगते, त्यानंतर या प्रत्येक डिव्हिजनचे आपण डिटेल कॅरेक्टरिस्टिक बघणार आहेत. जर तुम्हाला आधी क्लासिफिकेशन माहिती असेल तर तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक लवकर लक्षात येतील. सो किंगडम प्लांटी 2 सब किंगडममध्ये डिवाइड झाला, क्रिप्टोगॅम अँड फॅनोरोगॅम. आता या डिव्हिजनसाठी कोणता क्रायटेरिया यूज केला तर या ठिकाणी फ्लावरिंग आणि नॉन फ्लावरिंग म्हणजे प्लांट्सला फ्लावर येतात किंवा नाही या बेसिसवरती हे 2 ग्रुप केलेले आहेत. यातले जे क्रिप्टोगॅम जे आहेत ते नॉन फ्लावरिंग प्लांट्स असतात आणि फॅनोरोगॅम जे आहेत ते फ्लावरिंग प्लांट्स असतात. या बेसिसवरती हे पहिले 2 सब किंगडम आहेत. क्रिप्टोगॅमी जे आहेत ते फर्दर 3 डिव्हिजनमध्ये डिवाइड झालेलं आहे. पहिलं डिव्हिजन आहे थॅलोफायटा, सेकंड इज ब्रायोफायटा अँड थर्ड इज टेरिडोफायटा. मग आता यांच्यामध्ये डिव्हिजन कोणत्या क्रायटेरियावरती केलं तर यांच्यामध्ये बघा थॅलोफायटा जो फर्स्ट आहे याच्यामध्ये रूट, स्टेम अँड फ्लावर आर ॲबसेंट. थॅलोफायटामध्ये रूट, स्टेम आणि रूट, स्टेम अँड लीव्स हे जे ऑर्गन आहेत हे यांच्यामध्ये ॲबसेंट असतात, यांना हे ऑर्गन नाही आहेत. ब्रायोफायटा जर तुम्ही बघाल तर यांच्याकडे फॉल्स, रूट, स्टेम अँड लीफ हे ऑर्गन यांच्याकडे प्रेझेंट आहेत. रूट, स्टेम, लीफ आहेत पण ते फॉल्स म्हणजे रूट लाईक म्हणजे रूट सारखे दिसणारे ऑर्गन आहेत पण ॲक्च्युली ते रूट्स नाही आहेत. तसंच लीफ लाईक किंवा स्टेम लाईक ऑर्गन असतात पण ॲक्च्युली ते तसे स्टेम किंवा ॲक्च्युअल लीफ ते नाही आहे. सो यावेळी हा सेकंड झाला ब्रायोफायटा. आणि थर्ड जो आहे टेरिडोफायटा, टेरिडोफायटांमध्ये ट्रू, रूट, स्टेम अँड लीफ हे ऑर्गन प्रेझेंट असतात. सो थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा ह्यांचं सेपरेशन जे आहे ते कोणत्या क्रायटेरियावरती केलं तर रूट, स्टेम आणि लीफ या ऑर्गनवरती केलेलं आहे. थॅलोफायटामध्ये रूट, स्टेम, लीफ अजिबात नाही आहेत, ॲबसेंट आहेत. ब्रायोफायटामध्ये फॉल्स, रूट, स्टेम आणि लीफ आहेत आणि टेरिडोफायटामध्ये ट्रू, रूट, स्टेम आणि लीफ यांच्याकडे प्रेझेंट आहेत. सो या बेसिसवरती ह्या 3 डिव्हिजन झाल्या. ह्या झाला पहिला सब किंगडम क्रिप्टोगॅमी. सेकंड वन इज फॅनोरोगॅमी. आता हा जो सब किंगडम आहे तो पुढे 2 डिव्हिजनमध्ये डिवाइड झाला. त्यातली जी पहिली डिव्हिजन आहे ती आहे जिम्नोस्पर्म आणि सेकंड वन इज एन्जिओस्पर्म. जिम्नोस्पर्म आणि एन्जिओस्पर्म याच्यामध्ये जिम्नॉस मीन्स नेकेड अँड स्पर्मा मीन्स सीड. So these plants have naked seed, means these seeds are not covered by their natural covering of fruit. So हे जे प्लांट्स असतात या प्लांट्समध्ये सीड आहेत पण या सीडच्या बाजूचं जे नॅचरल कव्हरिंग आहे फ्रूटचं हे यांच्याकडे नसतं. सो दे हॅव नेकेड सीड, हेन्स दे आर कॉल्ड ॲज जिम्नोस्पर्म. अँड सेकंड वन इज एन्जिओस्पर्म. एन्जिओस मीन्स कवर्ड अँड स्पर्मा मीन्स सीड. तर हे जे एन्जिओस्पर्म आहेत यांचे जे सीड्स असतात हे कवर्ड सीड असतात. सो दीज आर दी कवर्ड सीड. या बेसिसवरती म्हणजे सीड आहेत पण त्यांना कवरिंग आहे की नाही त्या बेसिसवरती जिम्नोस्पर्म आणि एन्जिओस्पर्म हे 2 डिव्हिजन झालेले आहेत. यापैकी जे एन्जिओस्पर्म आहेत याचे पुढे 2 क्लासेस आहेत, मोनोकॉट अँड डायकॉट. मोनोकॉट म्हणजे सीडला सिंगल कॉटेलिडॉन असेल तर मोनोकॉट आणि सीडला जर 2 कॉटेलिडॉन असतील तर इट इज कॉल्ड ॲज डायकॉट. कॉटेलिडॉन सगळ्यांनी शेंगदाणे बघितलेले आहेत. आपण जर शेंगदाणे भिजवले तर ते इझिली 2 पार्टमध्ये डिवाइड होऊ शकतात. तर ते जे आहेत इक्वल जर सीडचे 2 पार्ट होत असतील तर त्याला डायकॉट म्हटलं जातं. आणि मोनोकॉट कॉर्न किंवा मका सगळ्यांनी बघितलेलं आहे. मका ज्या त्याच्या ज्या बिया असतात ते इक्वल 2 हाफमध्ये डिवाइड होऊ शकत नाहीत. सो ते जे प्लांट्स असतात त्यांना मोनोकॉट म्हटलं जातं. सो दिस इज क्लासिफिकेशन ऑफ किंगडम प्लांटी. आणि याच्यामध्ये आपण थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, एन्जिओस्पर्म, मोनोकॉट आणि डायकॉट ह्या सगळ्यांचे कॅरेक्टरिस्टिक डिटेल पाहणार आहोत. सो सगळ्यांना किंगडम प्लांटीचा क्लासिफिकेशनचा चार्ट सगळ्यांच्या लक्षात आला का बघा.
आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे लक्षात ठेवायचे की कुठल्या बेसिसवरती क्लासेस आहेत. जसे हे दोन नॉन फ्लावरिंग अँड फ्लावरिंग, रूट स्टेम लीफ, इथं ॲबसेंट आहेत, इथं फॉल्स आहेत, इथे ट्रू रूट स्टेम लीफ, इथं नेकेड सीड, कवर्ड सीड, आणि पुन्हा एंजिओस्पर्मचे मोनोकॉट अँड डायकॉट. सो इन दिस वे यू हॅव टू रिमेंबर दिस. नाव क्लासिफिकेशनमध्ये आपण जे डिव्हिजन्स बघितले त्यातलं जे फर्स्ट डिव्हिजन आहे थॅलोफायटा, तर या थॅलोफायटाच्या कॅरेक्टरिस्टिक आपण बघणार आहे. या ठिकाणी बघा त्यांनी एक ॲक्टिव्हिटीसुद्धा तुम्हाला दिलेली आहे आणि तुम्हीसुद्धा पावसाळ्यामध्ये किंवा एरवीही रस्त्यामध्ये जर डबकं साचलेलं असेल तर त्याच्यामध्ये किंवा आपली जी पाण्याची टँक असतो त्याच्यामध्ये खूप दिवस जर वॉटर तसंच असेल, स्टॅग्नंट वॉटर असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला अल्गी ग्रो झालेली दिसते, शैवाल वाढलेलं दिसतं. आणि ती जी अल्गी आहे ती या डिव्हिजनमध्ये इन्क्लूड केली जाते थॅलोफायटा. सो थॅलोफायटामध्ये जर तुम्हाला एक्झाम्पल क्लिअर असेल की याच्यामध्ये कोणते ऑर्गॅनिझम येतात तर कॅरेक्टरिस्टिक पटकन लक्षात येतात. सो थॅलोफायटामध्ये मेनली ज्या वॉटरमध्ये ग्रो होणाऱ्या अल्गी आहेत, या अल्गी थॅलोफायटामध्ये येतात. सो सगळ्यांनी अल्गी किंवा शैवाल बघितलेलं आहे. जर तुम्ही शैवाल बघितलेलं असेल तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक तुमच्या लक्षात येतील. फर्स्ट, दिस अल्गी ग्रो इन वॉटर. हे जे अल्गी आहेत किंवा हे जे थॅलोफायटामधले प्लांट्स आहेत हे वॉटरमध्ये ग्रो होतात. हे जे वॉटर आहे यांनी दोन्ही टाईपचं वॉटर दिलं आहे, फ्रेश वॉटर ॲज वेल ॲज मराईन वॉटर. सो फ्रेश वॉटर तुम्हाला माहिती आहे साधं जे गोडं पाणी म्हणतो आपण, आणि मराईन वॉटर म्हणजे सी वॉटर. दोन्ही ठिकाणी या अल्गी ज्या आहेत त्या ग्रो होतात. सो फर्स्ट हॅबिटॅट नीट लक्षात घ्या. थॅलोफायटामधले जे काही प्लांट्स आहेत ते प्लांट वॉटरमध्ये ग्रो होतात आणि दोन्ही टाईपचे वॉटर, फ्रेश वॉटर ॲज वेल ॲज मराईन वॉटर. सेकंड थिंग, आपण क्लासिफिकेशनमध्ये शिकलोच आहोत. दे डू नॉट हॅव रूट, स्टेम, लीव्स अँड फ्लावर. सगळ्यांनी अल्गी बघितलेली आहे. अल्गीला रूट, स्टेम किंवा लीफ असा कोणताही ऑर्गन किंवा अल्गीला फ्लावर आलेला आपण बघितलेलं नाही. सो हे जे ऑर्गन्स आहेत हे या अल्गींकडे नसतात किंवा ॲबसेंट असतात. नेक्स्ट, दीज अल्गीज आर ऑटोट्रॉपिक. Now all of you know autotrophic means they can prepare their own food material due to presence of chlorophyll pigment. So यांच्याकडे क्लोरोफिल हे ग्रीन पिगमेंट आहे आणि या पिगमेंटमुळे ते त्यांचं फूड मटेरियल स्वतः फोटोसिंथेसिसमध्ये तयार करू शकतात. सो दे आर ऑटोट्रॉपिक. थर्ड, unicellular as well as multicellular. Some algae are unicellular and some are multicellular. So याच्यामध्ये दोन्ही टाईपचे ऑर्गॅनिझम तुम्हाला बघायला मिळतील, युनिसेल्युलर ॲज वेल ॲज मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर मीन्स दे आर मेड अप ऑफ सिंगल सेल अँड मल्टीसेल्युलर मीन्स मेनी सेल्स. नेक्स्ट, त्यांची बॉडी जी आहे ती सॉफ्ट फायबर लाईक असते. तुम्हाला माहिती आहे त्याच्यावरती जर आपला पाय पडला तर घसरतो. सो बॉडी जी आहे ती एकदम सॉफ्ट असते आणि फायबर किंवा थ्रेड लाईक, पाण्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला थ्रेड लाईक तो ऑर्गॅनिझम बघायला मिळेल. सो सॉफ्ट फायबर लाईक बॉडी आहे. आणि फायनल हे एक स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे, याच्यामध्ये फंजाय लाईक ईस्ट और मोल्ड. म्हणजे ईस्ट आणि मोल्ड हे ॲक्च्युली फंजाय आहेत, यांच्याकडे क्लोरोफिल पिगमेंट नाही आहे, पण हे दोन्हीही थॅलोफायटामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. सो लक्षात ठेवा, फंजाय लाईक ईस्ट और मोल्ड दे आर इन्क्लूडेड इन द थॅलोफायटा. सो एकदा रिपीट करते मी कॅरेक्टरिस्टिक. फर्स्ट, these plants from Thallophyta grows in water, fresh water as well as in marine water. Next, they do not have root, stem, leaves or flower. Next, these are autotrophic due to presence of chlorophyll pigment. Plants from Thallophyta, some are unicellular and some are multicellular. Next, थॅलोफायटांची जी बॉडी आहे ती सॉफ्ट आणि फायबर लाईक बॉडी असते आणि याच्यामध्ये ईस्ट आणि मोल्ड हे ॲक्च्युली फंजाय आहेत, पण ते थॅलोफायटामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. आणि याचे जे एक्झाम्पल आहे ते बघा, स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, अल्वा, कारा अँड सर्गॅसम. दीज इन्क्लुडेड इन दी थॅलोफायटा. तुम्हाला सगळे एक्झाम्पल जे बुकमध्ये दिलेले आहेत हे लक्षात ठेवायचे आहेत, कारण एक्झाममध्ये फिल इन द ब्लँक्स किंवा मॅच द फॉलोइंगमध्ये हे विचारलं जाऊ शकतं. ऑड मॅन आउटमध्ये बऱ्याचदा थॅलोफायटा, ब्रायोफायटा यांच्या एक्झाम्पलमध्ये कन्फ्युजन होतं. सो थॅलोफायटाचे जे एक्झाम्पल आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा. स्पायरोगायरा, सर्गॅसम दोन्हीही एसवरून स्टार्ट होत आहेत. अल्वा, युलोथ्रिक्स आणि कारा
हे जे प्लांट्स आहेत, हे ज्या अलगी आहेत त्या थॅलोफायटामध्ये येतात. नेक्स्ट एक एक्झाम्पल, एक डायग्राम इथे दिलेली आपल्याला बुकमध्ये. ही जी डायग्राम आहे ती स्पायरोगायराची आहे. स्पायरोगायरामध्ये स्पायरल क्लोरोप्लास्ट हे आहे क्लोरोप्लास्ट नावाचं ऑर्गॅन. क्लोरोप्लास्ट हा ऑर्गॅनली आहे आणि क्लोरोफिल हे त्यातलं पिगमेंट आहे. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. स्पायरली कॉईल असल्यासारखं हे ऑर्गॅनल आहे क्लोरोप्लास्ट, स्पायरल क्लोरोप्लास्ट. याच्यामध्ये न्यूक्लियस दिलेला आहे आणि सेल वॉल. आपल्याला माहिती आहे की किंगडम प्लांटी त्यांच्याकडे सेल वॉल आहे. सो दिस इज सेल वॉल. सो ही डायग्रामसुद्धा बऱ्याचदा एक्झाममध्ये विचारली जाते. सो ती व्यवस्थित लक्षात ठेवा. तर मुलांनो, आपण थॅलोफायटा हे जे डिव्हिजन आहे ते इथे कंप्लीट केलेलं आहे. यानंतरचं जे नेक्स्ट आहे ब्रायोफायटा, हे आपण उद्याच्या लेक्चरला बघणार आहोत.